रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी गाणीला आतून घालावू माझ्या गाणीला रेशमाच्या रेगानी। जय शिवराय, जय भीम भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असा ट्रेंडिंग लव स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे समजेल। आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार ज्याचं नाव काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच मी अपलोड करत असतो। आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जाऊन जॉईन व्हा। किंवा तिथनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन पण राहुल पटरे सर्च करून डायरेक्ट जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा एडिटिंगबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करा आणि मेसेज करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी मराठीमधनं घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ नाही घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि 1.1 ही 3 नंबरची साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला इथं सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती यायचं आहे आणि एडिटिंगवरती येऊन इथं तुम्हाला फिल स्क्रीन ओके करायची। ओके केल्याच्यानंतर बघू शकता मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर भावना करायचं काय, तुम्हाला सगळ्यात पहिले जे इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे ते इमेजेस सिलेक्ट करून घ्यायचे। तर मी काही इमेजेस सिलेक्ट करीत आहे, ठीक आहे। बघू शकता मी काही इमेजेस सिलेक्ट केलेले आहे। आता करायचं काय, तुम्हाला इथं एक बॉक्स दिसत असेल दोन्ही PNGच्या मध्ये, बघू शकता हा वाला बॉक्स, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे एक इफेक्ट डाउनलोड केलेला असायला हवं आहे, नाहीतर नसेल तर तुम्ही काय करू शकता, इथं खाली तुम्हाला गेट मोडचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती जाऊन पण हा इफेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। इफेक्टचं नाव आहे बघू शकता इथं दिलेलं आहे, हा 1 नंबरचा इफेक्ट आहे। हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, याच्यावरती क्लिक करायचं, 1 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचे आणि स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचं। सेकंड नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे, सेकंड नंबरचा लावून घ्यायचं आहे। बघू शकता जितके बॉक्स आहेत तितके स्टेप बाय स्टेप आपल्याला याच्यावरती इफेक्ट लावून घ्यायचा आहे। जसं मी ॲड करीत आहे तसं तुम्ही ॲड करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। परत 1 नंबरच्या पासून सुरुवात करायचं आहे पूर्ण झाल्याच्या नंतर, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे, बघू शकता मी ॲड करीत आहे तसा, ठीक आहे। अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा। त्यानंतर करायचं काय, थोडेसे PNG झूम करायची आणि इथनं तुम्हाला 2 फोटो दिसेल असेल इतकेच ठेवायची, ठीक आहे। थोडंसं झूम करून घ्यायचं, बघू शकता इतकं झूम करून घ्यायचं आहे आणि 2 PNG दिसेल इतकाच फोटो ठेवायचा, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। जसं मी ठेवतोय तसं तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। टाईम लागला तर लागू द्या, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनल दिसला पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे ठेवायचे, 2 PNG दिसेल तेवढंच, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचे। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लगेच करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। असं केल्याच्यानंतर आता करायचं काय, बघू शकता असं काही इफेक्ट याच्यावरती लागून जाईल। आता करायचं काय, इथं तुम्हाला बघू शकता शेअरचा आयकॉन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट करून ठेवलेला आहे एक व्हिडिओ, तो मी बॅक येऊन जातो। बॅक आल्याच्यानंतर आपल्याला परत काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 ही 3 नंबरची साईज परत सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती यायचं, एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, ओके करायचं आहे। आणि हिची जी साईज आहे आपल्याला राईट 6.6 सेकंद 5 पॉईंटपर्यंत ठेवायची, बघू शकता अशा प्रकारे मी ठेवतो तितकी, किंवा 6.5 पर्यंत ठेवायची एकदम परफेक्टपणे। लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, ती PNG ॲड करायची। बघू शकता ही PNG कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचे आणि हिची लेंथ इथलोर घ्यायची, ठीक आहे। बघू शकता इथपर्यंत जाईन ही लेंथ पण अशा प्रकारे। त्यानंतर लेअरवरती जायचं, त्यानंतर आपल्याला करायचं काय, मीडियावरती जायचं आहे। आता मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्ही आत्ता जो व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे मी, ठीक आहे। व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, बघू शकता इथं एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे।
लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल ती ॲड करायची. बघू शकता ही वाली. कैची सेटच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे. ठीक आहे, बॅक यायचं आहे, PNG वरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला लेअरवरती जायचं आहे आणि इफेक्टमध्ये यायचं आहे आणि हा तुमच्याकडे इफेक्ट नसेल बघू शकता तर हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे इथं गेट मोडवरती जाऊन. असेल तर चांगली गोष्ट आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे, हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर याचं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं. न्यायची जी लेंथ आहे 60वरती न्यायची. बघू शकता 60-65पर्यंत तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता, पण 60पर्यंत ठेवा निदान. ठीक आहे, असं झूम करायचं आणि इथं परफेक्टपणे याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता इथपर्यंत अशा प्रकारे. ठीक आहे, तर असा काही इफेक्ट याच्यावरती लागून जाईल. त्यानंतर करायचं काय आपल्याला, परत व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे. 1 नंबरला आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ कैचीच्या साईडच्या ऑप्शन जो फोटो स्क्रीन करून घ्यायचा आहे, बॅक यायचं आहे आणि राईट आपल्याला इथलं राहायचं आहे. ठीक आहे, या PNGपर्यंत यायचं अशा प्रकारे. बघू शकता इथपर्यंत. याच्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं, सगळ्यात पहिले स्क्रीनवरती सोडायचं. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथपर्यंत यायचं राईट. PNG जिथं निघत नाही तिथपर्यंत यायचं. बघू शकता इथपर्यंत यायचं. याच्यावरती क्लिक करायचं आणि कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन सेकंड नंबरच्या ऑप्शनवर जाऊन सेकंड पार्ट कट करायचा आहे, पुढील समोरील पार्ट. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे काही इफेक्ट लागून जाईल. बघू शकता थोडंसं प्ले करून दाखवतो आहे, असा काही तुमचा व्हिडिओ लागेल. ठीक आहे, बघू शकता. आणि आता करायचं काय आहे, याच्यावरती आपल्याला आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. सॉरी, आपण तोच व्हिडिओ सिलेक्ट केला. परत आपण तो व्हिडिओ सिलेक्ट करून घेऊ ब्लॅक स्क्रीन. बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. कैची सेटच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचा, बॅक यायचं आहे आणि याची लेंथ थोडीशी अशी पुढं घ्यायची. ठीक आहे, समोरील पार्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती जाऊन 3rd नंबरची लेंथ आणि 2nd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, याच्यावरती सगळ्यात पहिले आता आपल्याला एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर जे काही हेच मटेरियल तुम्हाला हवं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सर्व काही मटेरियल हेच मिळेल तुम्हाला. ठीक आहे, आणि हे सॉन्ग पण तिथे मिळेल, PNG पण मिळेल, सगळं काही मटेरियल तुम्हाला तिथेच मिळेल. ठीक आहे, तर आपण ते सॉन्ग ॲड करून घेऊया. तर बघू शकता सॉन्ग पण ॲड झालेलं. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. साऊंड फुल करून घेऊया. तर बघू शकता. आणि याच्या आधी तुम्हाला एक भावना याच्यावरती लोगो ॲड करायचा असेल इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा तर तो लोगो पण आपण ॲड करून घेऊया. त्यासाठी लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तर तुम्हाला जो पण तुमचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी तर माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे. माझ्याकडे इंस्टाग्रामचा लोगो आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं परफेक्टपणे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. ठीक आहे, रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काळीला आतून घालावं माझ्या साडीला. तर बघू शकता पूर्णपणे एकदम खत्री आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय आहे, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ते एक्सपोर्ट करण्यासाठी इथं खाली एक्सपोर्ट ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग मी मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.